स्वामी चरित्र या ग्रंथातील अध्याय 12चा अर्थ देतोय. हा अध्याय स्वामी समर्थांच्या विविध चमत्कारिक कार्याविषयी आहे. यात स्वामींच्या भक्तासाठी केलेल्या चमत्काराबद्दल, त्यांची भक्तावरील करुणा आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाबद्दल तपशीलवार वर्णन आहे. तुम्हाला काही विशिष्ट भागाचा अर्थ हवा असेल तर मी सांगू शकते. स्वामी समर्थांच्या अनेक अद्भुत कार्य केली आहेत. उदाहरणार्थ, त्यांनी भुंदुगिरी दूर केली, अनेकांची दुःखे दूर केली आणि भक्तांची मने आध्यात्मिक उंचीवर नेली. तसेच त्यांचा आशीर्वाद, दैवी शक्ती आणि त्यांच्या चमत्कारिक गोष्टी आजही लोकांच्या श्रद्धेचा आणि मार्गदर्शनाचा आधार आहेत. स्वामी चरित्र वाचनाने आपल्याला स्वामी समर्थांच्या जीवनाचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या चमत्कारांचा आणि भक्तावरील त्यांच्या प्रेमाचा सखोल अभ्यास होतो. त्यामुळे आपल्याला जीवनात आध्यात्मिक शांती, मार्गदर्शन आणि धैर्य मिळते. त्याचा अनुभव आपल्याला प्रेरणा देते. स्वामी चरित्रात भक्तांसाठी मुख्य संदेश म्हणजे श्रद्धा, धैर्य आणि स्वामींच्या मार्गदर्शनावर निश्चय ठेवणे. स्वामींच्या मार्गदर्शनावर निश्चय ठेवणे. स्वामी समर्थ सांगतात की खचून जाऊ नको, त्यांच्यावर विश्वास ठेव आणि जीवनातील प्रत्येक अडचणीत त्यांनी दिलेला धडा आत्मसात करा. स्वामी चरित्रात तेच सांगितले आहे की अडचणीवर मात करण्यासाठी आपल्या मनात दृढ विश्वास, धैर्य आणि स्वामींच्या उपदेशांचा आधार घेणं आवश्यक आहे. रोज प्रार्थना, ध्यान आणि त्यांच्यावर निष्ठा केल्याने अडथळेही आपोआप कमी होतात आणि एक प्रकारे आंतरिक शांतता आणि सामर्थ्य वाढतं. आंतरिक सामर्थ्यासाठी ध्यान हे किती महत्त्वाचं आहे तर अत्यंत महत्त्वाचं आहे. ध्यान केल्यामुळे मन शांत होते, एकाग्रता वाढते आणि आपल्यातील अंतर्गत शक्ती जागृत होते. स्वामी समर्थांनीही ध्यानाचं महत्त्व सांगितलं आहे, कारण त्यातून आपल्याला स्वतःला ओळखता येतं आणि जीवनातील आव्हानांचा सामना करायला बळ मिळतं. तर जीवनात अवघड प्रसंगाशी कसं सामोरं जायचं हे स्वामी सांगतात. जीवनातील अवघड प्रसंगाचा सामना करण्यासाठी प्रथम आपल्याला शांतपणे त्याचा सामना करायचा आहे. स्वामी सामर्थ्याचं शिक्षण, प्रार्थना आणि ध्यान याचा आधार घ्या. स्वतःवर विश्वास ठेवा आणि एक एक पाऊल ठराविकपणे उचला. काळजी, सकारात्मक व्यवहार आणि धैर्य यांचा संगम हीच यशस्वी मार्ग आहे. हो, अगदी बरोबर. तुम्ही या शब्दामधून मनात सकारात्मकता ठेवल्यावर आणि थोडं धैर्याने पुढे जात गेल्यावर नक्कीच तुम्हाला मार्ग सापडतील. कुठलाही प्रसंग असो, स्वामींच्या शिकवण्या आपल्याला आधार देतात. अजूनही तुम्हाला काही माहिती किंवा संदेश हवा असेल तर स्वामी समर्थ पूजन या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुन्हा अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी समर्थ.